नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण इयत्ता 7वीचा इतिहास विषयाचा शिवपूर्वकालीन भारत हा पाठ अभ्यासलेला आहे। आज आपण याच पाठावर आधारित प्रश्नोत्तरांचा सराव घेत आहोत। हा सराव आपणास परीक्षेसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे। या प्रश्नोत्तरामुळे आपणास एका शब्दात उत्तर लिहा, रिकाम्या जागा भरा, योग्य जोड्या लावा व एका वाक्यात उत्तरे लिहा। या प्रश्नांसाठी याची उत्तरे आपणास निश्चितच उपयुक्त ठरणार आहेत। मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता? बाबर। बहमनी राज्याचा पहिला सुलतान कोण? हसन गंगू। शिखांचे 9वे गुरु कोण होते? गुरु तेग बहादर। विजयनगरचा पहिला राजा कोण होता? हरिहर। अमुक्तमाल्यदा हा राजनीतिविषयक ग्रंथ कोणी लिहिला? कृष्णदेवराय। उदयसिंहाचा पुत्र कोण होता? महाराणा प्रताप। महाराष्ट्रात कोणाच्या नेतृत्वाखाली स्वराज्याची स्थापना झाली? शिवाजी महाराज। गुरु गोविंद सिंग यांनी स्थापन केलेले दल कोणते? खालसा दल। गोंडवनची राणी कोण होती? दुर्गावती। सुलतानशाही केव्हा संपुष्टात आली? 1556। पानिपतची पहिली लढाई केव्हा झाली? 1526। जहांगीर यांच्या पत्नीने त्यांच्या कारकिर्दीत प्रभावी कामगिरी केली, त्यांचे नाव काय? नूरजहान। दीन-ए-इलाही हा धर्म कोणी स्थापन केला? अकबर। चांद बीबी कोणाची मुलगी होती? हुसेन निजामशाह। मराठी भाषा आणि साहित्य यांचा सुवर्णकाळ कोणता काळ मानला जातो? यादवांचा काळ। 8व्या शतकातील बंगालमधील प्रसिद्ध राजघराणे कोणते होते? पाल। कृष्णदेवराय यांचा मृत्यू केव्हा झाला? 1530। बहमनी राज्याची किती शकले झाली? 5। शिलाहारांची किती घराणी पश्चिम महाराष्ट्रात उदयास आली? 3। इसवी सनाच्या कोणत्या शतकात भारतावर तुर्कांची आक्रमणे होऊ लागली? 11व्या। धन्यवाद।